चला आज आपण सर्वजण काय करूया, शब्दाच्या जाती पार्ट ऑफ स्पीच समजून घ्यायच्यात आपल्याला आणि छानशा समजून घ्यायच्यात। या कायमच्या एकदाच्या समजून घेतल्या म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात कधी अडचण येणार नाही। त्यामुळे मी आज छानसं या ठिकाणी फळ्यावरती जे आहे सर्व पार्ट ऑफ स्पीच लिहून ठेवले, त्याचे उदाहरण लिहून ठेवले, त्याची व्याख्या लिहून ठेवलेली। तर आज आपण या ठिकाणी समजून घ्या। त्या ठिकाणी मग शब्दाच्या जाती म्हणजे त्यालाच इंग्रजीत म्हणतात पार्ट ऑफ स्पीच। शब्दाच्या जाती किती आहेत त्या? 8। मग या शब्दाच्या जातीमध्ये जे आहे तो दोन प्रकार पडत असतात, एक विकारी आणि एक अविकारी। विकारी जाती आणि अविकारी जाती, ठीक आहे। विकारी जाती सुद्धा 4 आहे आणि अविकारी जाती सुद्धा किती आहे? 4च आहे, ठीक आहे। आता विकारी काय आणि अविकारी काय हा डबल आपण नंतर समजून घेऊया। बघू अगोदर विकारी मध्ये किती 4 आहेत तर अविकारी मध्ये 4 आहेत, तेवढे एकदा समजून घ्या। तर या ठिकाणी मग या विकारी जातीमध्ये जे काही 4 प्रकार आहेत, या 4 प्रकारामध्ये जे काही 4 प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, हे विकारी जातीमध्ये आहे। तर अविकारी जातीमध्ये जे 4 प्रकार आहेत ते क्रिया विशेषण, त्यानंतर शब्दयोगी, त्यानंतर उभयान्वयी, त्यानंतर योगी अव्यय, हे 4 प्रकार पडतात, ठीक आहे। काय आहे विकारी मध्ये? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आणि विकारी मध्ये काय? क्रिया विशेषण, शब्दयोगी, हे 4 पडतात। आता आपला प्रत्येक प्रकार या ठिकाणी समजून घ्यायचा। प्रत्येकाला माहिती नाम, नामालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नाउन। तर हे नाउन म्हणजे काय किंवा नाम म्हणजे काय? व्यक्ती, ठीक आहे, वस्तू, ठिकाण, प्राणी, ठीक आहे, किंवा काय सांगितलं या ठिकाणी? गुण, यांच्या नावांना नाम म्हणतात। काय म्हटले या ठिकाणी? नाम म्हणजे नाउन। थोडे क्लिअर झालं? नाउन हिंदीमध्ये त्याला संज्ञा म्हणतात, संज्ञा, ठीक आहे। तर नाम म्हणजे नाउन, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी किंवा गुण यांच्या नावांना नाम म्हणतात। आता व्यक्ती म्हणजे निसर्गातील सर्व व्यक्ती म्हणजे सगळी माणसं, त्याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या, पुरुष पण आल्या, ठीक आहे। वस्तू डोळ्याने दिसतात सगळ्या वस्तू, या सगळ्या वस्तू। ठिकाण सगळी गावं, सर्व ठिकाणं, सर्व स्थळ, ठीक आहे ना? रामवाडी, काशीवाडी किंवा औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत वगैरे जे काही ठिकाणं आहेत सर्व हे। प्राणी यामध्ये सर्व प्राणी आले, सजीव पण आले आणि निर्जीव पण आले, ओके। त्यानंतर किंवा गुण, त्यात गुण सुद्धा एक नामच आहे। गुण तो फार सुंदर आहे, त्याचा आवाज फार गोड आहे, तो फार कुरूप आहे, हे जे काही आहे त्याच्यामध्ये फार हुशारी आहे, गुण आहे त्याच्यामध्ये, तो फार चतुर आहे, हे गुण आहे माणसातले, ठीक आहे। या सर्वांना काय म्हणायचंय? नाम असं म्हणतात। जसे की उदाहरणार्थ आपण घेतलं या ठिकाणी, उदाहरणार्थ याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं, राम नाव घेतलं व्यक्तीचं, त्यानंतर वस्तूची नावं घेतली, या ठिकाणाची नावं घेतली आणि ही प्राण्याची नावं घेतली। आणि सुंदरता, जसं मी म्हटलं की ऐश्वर्या राय ही विश्व सुंदरी आहे, सुंदरता। एखाद्या लहान लेकरू बघितलं नंतर आपण अरे ते काय लेकरू सुंदर होतं ना, ते बघितलं बरोबर असं जावं वाटलं, त्याचं घर गुच्च। मला तर सुंदर लेकरू दिसलं का ते प्रेमानं मला पापा नाही वाटत, पप्पी वाटत नाही, तो गाल गुच्च वाटत मला, काय वाटत? ओके, असू द्या, तो भाग वेगळा आहे। तर हे झालं नाउन आहे। नाउन म्हणजे काय? मग व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा ठिकाण किंवा गुण या सर्वांच्या नावाला आपण काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं। त्याची उदाहरण राम, पुस्तक, मुंबई, सिंह, अशी काही उदाहरण। तुम्हाला जर विचारलं गेलं की नाम म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगता आली पाहिजे आणि त्यानंतर त्याची उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजे। आणि अनेक काही जर लिहिले गेले असे अनेक वस्तू, व्यक्ती, पदार्थ वगैरे, यातनं पुन्हा तुम्हाला जे आहे नाम व नामाचे प्रकारामध्ये यामध्ये सुद्धा प्रकार, व्यक्तिवाचक नाम, गुणविषयक नाम, प्राणी विषयक नाम, ठिकाण विषयक नाम, अशा नामाचे वेगळे प्रकार पुन्हा लक्षात ठेवते, पुन्हा डबल आपण नंतर बघूया। चला
त्यानंतर दुसरा प्रकार आहे काय आहे सर्वनाम. सर्वनामाला इंग्रजीत काय म्हणतात प्रोनाउन. काय म्हणतात प्रोनाउन. मग प्रोनाउन म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग या सर्वनामामध्ये काय आहे उदाहरणार्थ तो ती ते आम्ही तुम्ही. तुम्हाला मी काल उदाहरण दिलं होतं एका जणाचं. कोणाचं उदाहरण दिलं होतं काल तुम्हाला मी रुपालीचं आपण उदाहरण दिलं होतं. तर आपण समजून घ्या या ठिकाणी जर हा घेतला कोण घेतला की आपला सलमान खान घेतला. सलमान खान बॉडी बिल्डर आहे. सलमान खान स्ट्रॉंग आहे. सलमान खान हिरो आहे. सलमान खान दिसायला सुंदर आहे. हा परंतु सलमान खान वारंवार वापरणं जमणार नाही. आपण सुरुवात काय करू शकतो सलमान खान हुशार आहे. तो सुंदर आहे. हा त्याने अनेक चित्रपटात काम केले. आम्हीही त्यासारखे चित्रपटात त्याच्यासारखे चित्रपटात काम करू वगैरे वगैरे. म्हणजे नामाऐवजी नाव वारंवार न वापरता त्या ठिकाणी आपण जो काही शब्द वापरतो तो ती ते आम्ही तुम्ही या प्रकारचे जे शब्द आले असेल तर समजून घ्यायचं ते सर्वनाम आहे. म्हणजेच ते काय आहे प्रोनाउन आहे. ही शी इट अशा स्वरूपात जर आलं तर. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे विशेषण. विशेषणालाच इंग्रजीत म्हणतात ऍडजेक्टिव्ह. काय म्हणतात आता विशेषण म्हणजे काय तर नामाऐवजी काय विशेष माहिती सांगणाऱ्या नामाच्या ऐवजी. आता आपण जर समजा उदाहरण जर घेतलं लता मंगेशकर तर तुम्ही काय म्हणसाल गायक. ठीक आहे गोड गायक मधुर आवाज सुंदर आवाजाचे गायक. सलमान खान म्हणलं तुम्ही काय म्हणसाल हिरो. ऐश्वर्या राय म्हणलं तुम्ही काय पुन्हा विश्व सुंदरी वगैरे वगैरे. तसंच मग उदाहरणार्थ जे आहे याचं विशेषण म्हणजे काय छान. तो मुलगा फार छान आहे. ती मुलगी फार छान आहे. मोठा तो त्याच्यापेक्षा दोन मुलं आपण आजूबाजूला उभे केले याच्यापेक्षा हा मोठा आहे याच्यापेक्षा हा लहान आहे. किंवा मग हा व्यक्ती फार मोठा आहे राहून हा फार गरीब आहे राहून. या टाईपची जे काही उदाहरणं असतील ते आपल्याला या ठिकाणी देता येईल. लांब ठीक आहे हे पण विशेषण आहे. तुम्हाला जर म्हणलं का रे आम्रपाली तुझं घर कुठे आहे तर काय सर लांब आहे सर. आणि मी जर समजा घ्या या आपल्या याला जर विचारलं सौरभला सौरभ तुझं घर कुठे आहे सौरभ काय सर माझं घर इथं आहे शाळेसमोरच आहे. बरोबर आहे. म्हणजे विशेषण झालं की नाही दोघांमध्ये पण विशेषण झालं. एकाचं लांब आहे तर एकाचं जवळ आहे. विशेष माहिती सांगितलं जाते नामाबद्दल. ठीक आहे त्या ठिकाणाबद्दल लांब सुरेख सुरेख खूप त्याचा आवाज फार सुरेख आहे. तो फार सुरेख काम करतो. त्याच्या गुणाविषयी माहिती आहे. ठीक आहे त्याच्या गुणाविषयी खूप त्याच्याजवळ खूप पैसा आहे. त्याच्याजवळ खूप शेती आहे परंतु कशी खूप आहे. त्याच्याजवळ पैसा आहे पण कसा खूप आहे. माझ्याकडं खूप अलौकिक ज्ञान आहे असं म्हणजे खूप जास्तीचं बक्कळ लॉट ऑफ. ठीक आहे यासारखं जर काही शब्द जर येत असतील तर त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय म्हणायचंय विशेष काही माहिती जे शब्द सांगत असतात त्या शब्दांना या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणायचं. ओके त्याच्यानंतर आहे आता चौथा जो प्रकार आहे म्हणजे क्रियापद. क्रियापदालाच आपण म्हणतो वर्ड्स. माझं वर्ड्स क्रियापदाची व्याख्या आपण काय समजून घ्यायची वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्द. क्रियावाचक हे महत्वाचं आहे. क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक. क्रिया म्हणजे काम. क्रिया म्हणजे ऍक्शन इंग्रजीत. which word has to direction to the action. जो एखादा शब्द काय दाखवतोय क्रिया दाखवत असेल त्या वेळेला समजून घ्यायचं ते क्रियापद युक्त शब्द आहे. जसं मग या ठिकाणी जाणे येणे असणे खाणे करणे बसणे. काल आपण जे बघितलं होतं राईट लिहिणे स्पीक बोलणे
लिसन, ऐकणे, वॉक, चालणे, रन, पळणे, अशा प्रकारचे. पळणे, पळाला, गेला, खाल्ला, उठला, बसला, याने काय झाले म्हणजे चालणे क्रिया झाली, बसणे क्रिया झाली, वाचणे क्रिया झाली. म्हणजे याने काय झालं, जेवण केलं, आला, आलो. म्हणजे ह्या ठिकाणी वॉक झालं, रन झालं, बसले, उठले, खाल्ले. म्हणजे काय झालंय, क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण. मी जेवण, काय झालं नाही ना, केले, करणार, करत होतो, पण मी जेवण केले, गेले, उठले, बसले, खाल्ले, चालले, राहिले. या स्वरूपाचे जर काही शब्द येत असतील तर समजून घ्यायचं ते काय आहे, क्रियापद आहे, वर्ब आहे. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, क्रियापद असं म्हणतात. उठले, बसले, खाल्ले, गेले, राहिले, अशा प्रकारे जेही क्रिया केलेली आहे शेवटी वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे शेवटी काय येतं, पूर्ण विराम येतो, फुल स्टॉप येतो, पूर्ण विराम येतो. लक्षात ठेवत चालू. पॉइंट म्हणण्यापेक्षा त्याला आपण पूर्ण विराम असं म्हणूया, गणितामध्ये त्याला आपण पॉइंट म्हणूया. ठीक आहे. मग या ठिकाणी अशा स्वरूपाचे जर शब्द येत असतील तर समजून घ्यायचं ते क्रियापद असं म्हणायचं. मग हे चार जे आहेत त्या चार जाती कशाच्या आहेत, विकारी जाती. या चार जाती कळाल्या. मग विकार, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या ज्या आहे शब्दाच्या 8 जातीपैकी 4 जाती विकारी जाती आहेत. कळालं हे? सर्वांच्या लक्षात राहील. आता पुढचं बघूया. आता पुढे ह्या शब्दाच्या 8 जातीपैकी ह्या 4 जाती अविकारी जाती आहेत. अविकारी या 4 जाती. ठीक आहे. या अविकारी 4 जाती आहेत. या 4 जातीमध्ये क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आहेत. या 4 जाती. त्यातली पहिली जात काय सांगते, पहिली जात आहे क्रिया विशेषण. प्रत्येक शब्दाला जर आपण लक्षपूर्वक जर बघितलं तर शब्दातूनच त्या शब्दाचा अर्थ बाहेर पडतो. क्रिया विशेषण, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला बरोबर. याला क्रिया विशेषणालाच काय म्हणतो आपण, ऍडव्हर्ब. इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, ऍडव्हर्ब असं म्हणत असतो. मग या क्रिया विशेषणाला काय म्हणतो, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण म्हणतात. क्रियेबद्दल विशेष माहिती, क्रियेबद्दल विशेष माहिती. क्रिया जी आहे, आता मी जर म्हटलं मी हळूहळू चालतो, तुम्ही असं काय करू राहिले. मी जर समजा असं केलं, शिकू लागलोय, मी तुम्हाला शिकवतो. क्रिया तुम्ही आता माझी क्रिया कशी चालू, जोरात, हळू. क्रियेबद्दल विशेष शब्दाला क्रिया विशेष म्हणतात. ही कशी झाली माहिती, फास्ट झाली, जलद झाली. मग काय झालं, क्रियेबद्दल म्हणजे काय, ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाबद्दल, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला. जसं की उदाहरणार्थ काय, जलद, धीरे म्हणजे लवकर, क्रियेबद्दल. अरे मी इथं पाहिलं ना त्याला, तू काय म्हणतो, तू तिकडे होता, मी इथं पाहिलं. क्रियेबद्दल विशेष माहिती काय म्हणतो, त्यानं चोरी केली, काही म्हणतात, अरे इथं पाहिलं मी त्याला, इथं हे बघ कुठे विचारता. क्रिया झालेली ना, चोरीची क्रिया झाली किंवा मारामारीची क्रिया झाली, कुठं झाली, अरे येथे पाहिलं मी, येथे. म्हणजे काय झालंय, येथे आज. तू मला सांग, धिंगाणा करत होता की नाही करत होता, काय गोष्ट करता सर, मी तर घरीच. अरे आज पाहिलं माझ्या डोळ्याने तुला, तिथं नव्हता बरोबर, तेव्हा नव्हता का. मग ही जी काही गोष्ट आहे ही कशामध्ये, ते क्रियेबद्दल विशेष माहिती. तुम्ही काय क्रिया केली आहे, केली नाही केली, कुठं, कधी, कधी, कशी, किती. म्हणजे या ठिकाणी जलद, धीरे, लवकर, आज या स्वरूपाचे जर काही शब्द येत असतील तर त्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणायचं. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणूयात क्रिया विशेषण. त्याच्यानंतर या अविकारी शब्दामधला दुसरा जो 6वा प्रकार आहे, म्हणजे दुसरं या ठिकाणी शब्दयोगी अव्यय.
या ठिकाणी शब्दाचा योग, योग म्हणजे जोडणे. जसे की आपली इथं जॉईंट आहे, जॉईंटनं जोडले गेले आपले पाय, आपले जवळपास सगळे हाडं, सगळे स्नायू सगळे जोडले गेले ते एकमेकाला. जॉईंट शब्दातूनच काय निघतंय, त्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला म्हटलं. कधीही आपल्याला समजून घ्यायचं असेल, एखादा आपल्याला काही येत नसेल तर अगोदर त्या शब्द जो दिलेला आहे त्या शब्दाला 4-5 वेळेस मन लावून वाचायचं. म्हणून वाचल्यानंतरच आपल्याला त्यातला अर्थ कळतो. म्हणून शब्दयोगी, शब्द योग, योग शब्दयोगीला म्हणून आपण काय म्हणतो इंग्रजीत प्रीपोजिशन. काय म्हणतो? प्रीपोजिशन. मग या ठिकाणी शब्दयोगी यावेळेला नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारा शब्द आहे. नाम म्हणजे जे व्यक्तीचं नाव असेल, सर्वनाम म्हणजे तो तिथे. नामाला किंवा सर्वनामाला जोडून येऊन जर वाक्याचा अर्थ जोडून येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला शब्दयोगी असं म्हणत, त्यालाच आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. मग काय सांगितलं या ठिकाणी उदाहरणामध्ये काय आहे बघा. वर, खाली, मध्ये, समोर, काय झालंय? योग, शब्द योग, योग जोडणे, योगी. वर, माझ्या डोक्यावर छेडी आहे. वर योग जोडलाय ना. झाडावर पक्षी बसलेले आहेत. त्याच्या चेहऱ्यावर माशा गणगण करत आहेत. त्याच्या ताटावर ओके. तर अशा प्रकारे खाली, माझ्या खाली बेंच आहे. झाडाच्या खाली आम्ही बसलो आहे. बसलो आहे परंतु कशाच्या खाली? झाडाच्या खाली. म्हणजे दोन जे शब्द आहेत, झाड हे नाम आहे, चाचीचे, तोतीचे वगैरे वगैरे असे, म्हणजे नाम आणि सर्वनाम या दोघाचा योग घडवून वाक्याचा अर्थ जर पूर्ण होत असेल तर समजून घ्यायचंय ते प्रीपोजिशनच म्हणजे शब्द योग्य अव्यय आहे. त्यानंतर काय सांगितलं या ठिकाणी? मध्ये. आमच्या दोघाच्या मध्ये तू येऊ नको बघ, नाही तर मग तू पण पेपर खाशील, मार खाशील. सर आम्ही दोघं बसलेलो होतो तर आमच्या मध्येच आला, आम्ही तो आला मार. अरे काय झालं? सर यांनी आम्हाला मारलं. काय झालं? सर आम्ही दोघे खेळत होतो, तो मग आता घुसला आमच्या. मग आम्ही काही नाही बघितलं, धरुट्या पडत होत त्याला. मध्ये क्रिया काय झाली? भांडणाची, मारामाराची. कशा? त्या दोघांमध्ये. म्हणजे ते दोन व्यक्ती आणि हा एकटा. नाम आणि सर्वनाम, तो आणि ते. ठीक आहे. तो आला, ते खेळत होते, हा ते खेळत होते, तो आला. नाम आणि सर्वनाम एकत्र करून वाक्याचा अर्थ. सर आम्ही दोघे खेळत होतो, तो मधात आला. आम्ही म्हटलं खेळू नको आमच्यात, आम्ही खेळू राहिलो, तो नाही ऐकलं, तो बळजबरी घुसला. मग आम्ही दोघांनी मिळून त्याची 12 वाजवली. ओके. अशा प्रकारे समोर. ठीक आहे. मी जर म्हणलं की बाबा सुमितच्या घरासमोर काय आहे? सुमित म्हणून माझ्या घरासमोर रोड, आणि रोडाच्या समोर पुन्हा शेती आहे. शेती आहे ना. कुठं आहे? सर ही डाव्या साईडला शेती नाही की सर शेतीच्या समोर तर माझं घर आहे. हे पूर्ण होतच नाही वाक्य. मग कुठे? मला काय म्हणायचंय, अगं गुगल मॅपवर गेलो ना, गुगल एखादं सामान आपण मागवतो, सामान मागितलं तर का हो तुमचा पत्ता द्या, दिला पत्ता. ते म्हणतात लँडमार्क द्या. लँडमार्क म्हणजे जागेचं एखादं ठिकाण द्या. मग आपण सांगतो हनुमान मंदिराच्या बाजूला, हनुमान मंदिराच्या पुढे, हनुमान मंदिराच्या मागे, किंवा मग शाळेच्या खेळाच्या मैदानाच्या बाजूला, शाळेच्या बाजूला. हे जे काही आहे ना, हे समोर, मागे, पुढे, वर, खाली अशा प्रकारचे शब्द जर येत असेल तर समजून घ्यायचं ते शब्दयोगी अव्यय आहे. काय आहे ते? प्रीपोजिशन आहे असं त्याचा अर्थ. आणि जवळ आहे, माझ्या जवळ आहे, अशा प्रकार शब्द आले तर समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे पुढचा प्रकार? उभयान्वयी अव्यय. यालाच म्हणतात कंजक्शन.
आता एक कंजक्शन म्हणलं असं समजू नका काही खाल्ल्यानंतर पोटात कळ आली सर म्हणलं कसं शब्द ऐकल्यानंतर असं वाटायला लागतंय. तर याला कंजक्शन म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द वाक्य किंवा वाक्य खंड यांना जोडणारा शब्दयोगी म्हणजे उभयान्वयी अव्यय याला कंजक्शन म्हणतात. उभयान्वयी अव्यय याला कंजक्शन. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्यखंड यांना जोडणाऱ्या शब्दाला जे म्हणतो आपण या ठिकाणी कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थामध्ये काय दिले या ठिकाणी, आणि, व, पण, किंवा, म्हणून. मग आता कसं आहे या ठिकाणी, आणि सर आम्ही गावाला चाललो होतो, ठीक आहे, आणि मी त्याला म्हटलं तू आमच्या बरोबर येतो का. आम्ही गावाला चाललो आणि मी त्यालाही म्हटलं, आणि जर घेतलं नसतं ना तर मग वाक्य दोन वाक्य या ठिकाणी होत नव्हते. या ठिकाणी काय म्हणलं गेलेलं आहे, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य किंवा वाक्यखंड किंवा शब्दखंड यांना जोडणार आहे. सर तो मी राजू संजू विजू आम्ही गावाला जात होतो. मी जाता तो भेटता त्याला म्हटलं तू आणि आम्ही सोबत जर गेलो तर ते काम लवकर होईल. तू येतोय का आमच्या बरोबर. म्हणजे तो आणि ज्या वेळेस येईल ना, आणि ज्या वेळेस आला म्हणजे त्यावेळेस तो एक सेपरेट भाग झाला, तो सेपरेट वाक्य झालं, ते एक सेपरेट झालं. तुम्ही आणि आम्ही, तुम्ही आणि मी मिळून ह्या ठिकाणी हा जो काही शब्दाच्या 8 जातीचा प्रकार आहे समजून घेऊया. तुम्ही आणि मी एक भाग वेगळा झालो, तुम्ही एक वेगळे भाग झाले. माझ्यामध्ये काय प्रकार आहे, शब्दाच्या 8 जातीचा प्रकार आहे. तुम्ही आणि मी मिळून या ठिकाणी शब्दाच्या 8 जातीचा प्रकार समजून घेऊया. ओके. या ठिकाणी दोन वाक्य, दोन शब्द, दोन व्यक्ती यांना जोडणारा जो काही भाग असेल तो भाग या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी उभयान्वयी अव्ययामध्ये येत असतो. व पण आलं, राजू विजू संजू व या ठिकाणी आपण कॉमा देत असतो बघा, अनेक कॉमा, राजू विजू संजू व रामाही त्यांच्या बरोबर आला. व म्हणजे काय, कसं होतं, हे तिघ मित्र होते, ठीक आहे, तिघ मित्र होते, परंतु तो मित्र नाहीये. व संजूही व ते संजूही त्याच्या बरोबर आला. म्हणजे आज संजू हा सेपरेट भाग झाला, तो वेगळा आहे, तो आहे, तोही पुल्लिंगी आहे, व्यक्ती आहे. आम्ही गावाला चाललो होतो परंतु आमच्या सोबत काही नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या सोबत भाकरी व पाणीही सोबत घेतलं. पाणी तर कुठेही भेटलं असतं, परंतु पाणीही सोबत घेतलं, स्वतःचं पाणी सोबत घेतलं. ज्यावेळेस व वगैरे काही घालू तर त्या प्रकारचा असं. किंवा म्हणून तो चालला होता म्हणून मी पण त्याच्या बरोबर गेलो. सरांनी म्हटलं म्हणून आम्ही अभ्यास केला. आईने म्हटलं म्हणून मी जेवण केलं. आईने म्हटलं हा वेळ झाला म्हणून मी जेवण केलं. कोणी कोणाच्या सांगण्यावरून काही कृती करत असेल तर त्या प्रकारचा जो भाग असेल तो उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन मध्ये येणार आहे. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे अविकारी जाती मधला, त्या भागामध्ये काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय, यालाच म्हणायचं एक्सक्लामेटरी वर्ड, म्हणजेच उद्गारवाचक शब्द. अरे बापरे, आता बाया, अरे च्छा, अरे बाप, असं काही समजावं तर असलं तर समजून घ्यायचं ते केवळ प्रयोगी आहे. आता एवढं लक्ष ठेवायचं किंवा अरे बाप, अगो मय, अरे बाप रे, हे सगळं काही ज्यावेळेस जे होत असेल तर समजून घ्यायचं ते काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय.
म्हणजे तिची व्याख्या आपण समजून घेऊया या ठिकाणी. हर्ष म्हणजे आनंद, शोक म्हणजे दुःख किंवा आश्चर्य किंवा तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अवयव म्हणतात. उदाहरणार्थ काय दिलं, अरे वाह क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया, वाह ठीक आहे. हा 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 हा, काय सुंदर फुलं आहे ती, काय छान मुलं आहे ती, ठीक आहे. किती खायला छान इथं मेजवानी तयार आहे, ठीक आहे. आता मला जर कोणी म्हटलं काय मस्त कंटकी ठेवली, मला पाहिलं काय कंटकी, काय कंटकी असं मी व्यक्त म्हणेन, तर मला ती आवडते. तुम्ही काय म्हणता, हा काय छान लोक वरण बाट्या होत्या, हा काय छान, तुम्हाला जे आवडतं ते खाऊन लोक मन तृप्त झालं. अशा प्रकारे काय स्वयंपाक केला त्याने, छी मला तर आवडलंच नाही. किंवा मग एखाद्या लहान लेकरून जर छी केलं, लगे तुमचं लगेच असं लगेच सुरू होऊन जातं असं. आणि नंतर पुन्हा अचानक हा पण शब्द आहे, अहो तिकडे कुठे चालले, आता वीर तिकडे पडस तिकडे, अरे थांब थांब थांब, अहो थांब थांबा 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 असं, अहो थांबा ना मला पण यायचं ना थांबा. अशा प्रकारे ज्यावेळेस जे उद्गार निघत असतील त्या उद्गारांना आपण या ठिकाणी केवल प्रयोगी अवयव म्हणजेच एक्सक्लामेटरी वर्ड्स असं आपण म्हणतो. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी जे आहे तर जे काय आहे अविकारी जाती 4 या ठिकाणी बघितलं. त्याच प्रकारे मला असं वाटतं या अविकारी जाती तुम्हाला कळाल्या असतील. आणि या अविकारी जातीचं तुम्हाला उदाहरण विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट उदाहरण त्या ठिकाणी जे उदाहरणार्थ दिले तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, मग या शब्दाचे 8 जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर काय आहे हे तुम्हाला कळालं असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबायचं मग.